नमस्कार सर्वांना, मी जान्हवी पंचकोट. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आज इनॅन्शिओमर्स आणि डायस्टेरियोमर हा पॉइंट घेणार आहोत. बरेचदा कन्फ्युजन होतं कारण की ही नावं थोडीशी वेगळी आहेत, म्हणजे आपले रेग्युलर इंग्लिश वर्ड वाटत नाहीत. त्यामुळे इनॅन्शिओमर म्हणजे काय, डायस्टेरियोमर म्हणजे काय, हाऊ टू आयडेंटिफाय देम, तो पॉइंट आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करूयात. So first of all, definition. What is enantiomer? Enantiomers are non-superimposable mirror images. Okay. So two isomers which are mirror images. First of all, they have to be mirror image and then non-superimposable mirror image. Then they are called as enantiomer. What is diastereomer? Diastereomers are the isomers which are not mirror images. Mirror images नाही, त्यांना काय म्हणायचं? Diastereomer. ठीक आहे. So enantiomers non-superimposable mirror image. डायस्टेरियोमर नॉट मिरर इमेज. आता म्हणजे काय बघूयात. सपोज इफ आय ड्रॉ वन मॉलिक्यूल कार्बन विथ 4 bonds. ओके, हियर इज H, OH, then somewhere here COOH and CH3. This is example of lactic acid. इथं मध्ये मिरर ठेवला, सो मॉलिक्यूल कसा दिसणार आहे आपला? इट विल बी लाईक दिस. H वरती दिसणार, OH इथं लेफ्टला, COOH राईटला अँड CH3 बिलो द प्लेन. बरोबर आहे. सो दिस इज मिरर इमेज. वाय? बिकॉज मध्ये मिरर काढलाय, मिरर इमेज आली. आणि आता ही मिरर इमेज उचलायची आणि याच्यावरती ठेवायची. पुट दिस ऑन अँड कीप इट ओव्हर हिअर. सुपर इम्पोज होतंय का? नाही. काय होतंय? एचच्या डोक्यावर एस जातोय, COH च्या डोक्यावर COH जातोय, पण OH आणि CH3 काय होणार आहे? जागा बदलणार. कळतंय? यू कॅन टेक एक्झाम्पल ऑफ लेफ्ट हँड राईट हँड. ठीक आहे, माझे हात जरा जास्त खराब झाले. सो आपण असं बघूया. सो लेफ्ट हँड राईट हँड. सो दीज आर नथिंग बट मिरर इमेज. मध्ये मिरर ठेवला तर हे दोन्ही दिसणार आहे. आता समजा मी लेफ्ट हँड पुल याच्यावरती ठेवला तर काय होईल? हे मधले तिन्ही बोट सुपर इम्पोज झाले, पण हे दोन्ही सुपर इम्पोज झालेलं नाही. लक्षात येते? सो अंगठ्यावरती करंगळी, अंगठ्यावरती करंगळी. सो इट इज नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. So when we have non-superimposable mirror image, these two isomers are called as enantiomers. लक्षात आलं? Enantiomers are, if or what you can say, if compound have non-superimposable mirror image, then it is optically active. Okay? Non-superimposable mirror image बनत असेल तर तो काय असतो? Optically active. लक्षात आलं? आता next one is diastereomer. What is diastereomer? Diastereomer means the isomers which do not have mirror image, which are not at all mirror images. म्हणजे एक्झाम्पल बघूयात आपण. सपोज आय हॅव टार्टारिक ऍसिड COOH, COOH and 2 OH group on the left hand side and 2 H over here. ओके, सेम अजून एक टार्टारिक ऍसिड काढलं तर काय केलं? एक OH लेफ्ट, एक OH राईटला लिहिला आणि बाकीचे मॉलिक्यूल सेम. ओके, सो आर दे मिरर इमेजेस? हे दोघं मिरर इमेज वाटतंय का? नाही. सो हे मिरर इमेज वाटत नाही, तर हे दोघं जण कोण आहेत? डायस्टेरियोमर. विच आर नॉट मिरर इमेज, दे आर कॉल्ड एज डायस्टेरियोमर. बघा, आता अजून एक स्ट्रक्चर काढूयात आपण टार्टारिक ऍसिडचं. इफ OH इज हिअर लाईक दिस, ओके, देन येस यू कॅन से दिस टू आर मिरर इमेजेस. बरोबर नाही? तर मध्ये मिरर ठेवला तर दिसणार आहे. Okay, so if I give numbers 1, 2 and 3, so let us see relationship between 1 and 2. 1 आणि 2 इनॅन्शिओमर झाले का डायस्टेरियोमर? कसं बघायचं? मिरर इमेज आहे का नाही? सो मध्ये मिरर ठेवला, नाही दिसत आहे. सो व्हॉट वी विल कॉल इट एज? डायस्टेरियोमर. ओके, नेक्स्ट वन 1 and 3. 1 and 3 काय वाटतंय? मिरर इमेज दिसते का? इथं मध्ये मिरर ठेवला तर हे दोन्ही सेम दिसतंय का? नाही. इथं दोन OH सेम साईडला, तिथं अपोजिट. ओके, सो अगेन दे आर डायस्टेरियोमर्स. देन 2 and 3. 2 आणि 3 मिरर इमेज वाटतात ना? येस. सो व्हॉट यू कॅन से? 2 and 3 आर इनॅन्शिओमर्स. लक्षात आलंय? सो बेसिक डिफरन्स काय? इफ देर आर मिरर इमेजेस and which are not superimposable, then it is enantiomer. All enantiomers, they always exist in pair and they are optically active. Diastereomers means not mirror image. बघा, कनेक्टिव्हिटी सेम असणार आहे, म्हणजे बॉन्ड किंवा IUPAC नेम सगळं सेम, फक्त काय झालंय? मिरर इमेज मिळणार नाही. सो दिस इज बेसिक डिफरन्स बिटवीन enantiomer and diastereomer. ओके, चला आता आपण पुढचा पॉइंट बघूयात.
इनॅन्शिओमर आणि डायस्टेरिओमर मध्ये असणारा डिफरन्स. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इनॅन्शिओमर अँड डायस्टेरिओमर. तर आता आपण डिफरन्स बघायला सुरुवात करूया. व्हॉट वी आर गोइंग टू सी इनॅन्शिओमर आणि डायस्टेरिओमर मधला डिफरन्स. ओके, सो दीज आर सम पॉइंट्स. आपण एक एक डिफरन्स बघणार आहोत. सो व्हॉट इज डेफिनेशन ऑफ इनॅन्शिओमर? दीज आर नॉन superimposable mirror images. These are called as enantiomers. Okay, diastereomer means what? Not mirror image. ओके, आपण काय करूयात, इनॅन्शिओमर आणि डायस्टेरिओमरच्या आधी एक्झाम्पल लिहू, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. आय विल राईट एक्झाम्पल्स हिअर. सो इनॅन्शिओमरचं एक्झाम्पल कोणतं द्यायचं? तर D and L or R and S. ओके, इफ टू कंपाऊंड्स हॅव कॉन्फिगरेशन D and L, एक D आहे आणि दुसरा L आहे, किंवा एक R आहे आणि दुसरा S आहे, तर त्यांना काय म्हणायचं? इनॅन्शिओमर. आणि डायस्टेरिओमरचं एक्झाम्पल काय बघा. डायस्टेरिओमरचं एक पेटंट एक्झाम्पल आहे सिस अँड ट्रान्स. बघा, सिस ट्रान्स आयसोमेरिझम, कनेक्टिव्हिटी वगैरे सगळं सेम असतं, स्ट्रक्चर सेम असतं, फक्त एक सिस आहे आणि एक ट्रान्स आहे, म्हणजे मिरर इमेज झाली का? नाही झाली. सो डायस्टेरिओमरचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे? सिस ट्रान्स. ठीक आहे, सो आपण हे दोघे कन्सिडर करूयात आणि मग आन्सर देऊयात. ठीक आहे, सो आय विल ड्रॉ वन मॉलिक्यूल. एक आपण एक R काढूयात आणि एक S काढूयात. सपोज हिअर इज OH, H, CH3, PH. ओके, RS नोमेनक्लेचर काय येणार आहे? ऑक्सिजन फर्स्ट नंबर, PH सेकंड, CH3 थर्ड. सो इट इज रोटेटिंग अँटी क्लॉकवाईज. तर हा काय झाला? S. आणि त्याचं मिरर इमेज काढूयात. मिरर इमेज कशी येणार आहे? इथे OH, देन CH3 इज अबाव द प्लेन, देन H, and last one is PH. So numbering 1, 2, 3. It is rotating clockwise. So this is R. Okay. डायस्टेरिओमरचा एक्झाम्पल काय लिहूयात? सिस आणि एक ट्रान्स काढूयात. ओके, म्हणजे आपल्याला प्रॉपर्टीज कम्पेअर करायला हे पॉइंट्स द्यायला इझी जाईल. ठीक आहे, चलो. सो व्हॉट इज फर्स्ट पॉइंट? फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय असतं? मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, सोल्युबिलिटी एक्सेट्रा. ठीक आहे, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट. ओके, याचं मिनिंग काय? म्हणजे या प्रॉपर्टीज कशावरती डिपेंड असतात? तर ह्या प्रॉपर्टीज कशावरती डिपेंड असतात? इंटरमॉलिक्युलर फोर्स. दोन मॉलिक्युल मध्ये किती फोर्स आहे? लाईक दोन मॉलिक्युल मध्ये खूप जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर काय होणार आहे? दे विल कम व्हेरी क्लोज. आणि मॉलिक्युल काय होतो? सॉलिड. थोडासा कमी असेल तर लिक्विड. फोर्स ऑफ अट्रॅक्शनच नाही, गॅस. कळालंय? परत एकदा सांगते. इफ द टू मॉलिक्युल्स, ओके, हा एक मॉलिक्युल आहे हा दुसरा मॉलिक्युल आहे, त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर का खूप जास्त असेल तर काय होणार आहे? दिस टू मॉलिक्युल्स आर व्हेरी मच नियर. जास्त जवळ आले तर सॉलिड, थोडेसे जवळ आले तर लिक्विड, लांब असतील तर गॅस. सो इंटर मॉलिक्युलर फोर्स ते काय ठरवतात? फिजिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे, सो इंटर मॉलिक्युलर फोर्स कशावरती डिपेंड आहे? तर मॉलिक्युलच्या स्ट्रक्चरवर. बरोबर, स्ट्रक्चर म्हणजे काय? बॉन्ड्स. लाईक इथं फंक्शनल ग्रुप OH आहे, इथं फंक्शनल ग्रुप CH3 आहे, इथं PH आहे, त्याच्यावरती डिपेंड राहतात. ओके, आता इनॅन्शिओमर्स मध्ये बघा. इनॅन्शिओमर मध्ये स्ट्रक्चर मध्ये काहीच बदल होत नाही, म्हणजे इथं जे कनेक्टिव्हिटी आहे तीच इथे आहे, फक्त मिरर इमेज झालाय. म्हणजे एक OH लिहिलाय, म्हणजे दोन्हीकडे OH आहे, म्हणजे काय? हायड्रोजन बॉन्डिंग वगैरे दिसेल. PH म्हणजे बेन्झिन रिंग असणार. दोन्हीची कनेक्टिव्हिटी सेम आहे, बॉन्ड अँगल सगळं सेम आहे. सो व्हॉट यू कॅन से? दे हॅव सेम फिजिकल प्रॉपर्टीज. कळलं? आणि आता डायस्टेरिओमर मध्ये दिसतंय आरामात तुम्हाला. काय दिसतंय? एक आहे सिस, एक आहे ट्रान्स. सो सिस ट्रान्स आपल्याला माहिती आहे की मेल्टिंग पॉइंट कोणाचा जास्त असतो? मेल्टिंग पॉइंट ट्रान्स ना. ट्रान्स इज मोर दॅन सिस. बॉइलिंग पॉइंट सिस इज मोर दॅन ट्रान्स. आपण असं बघितलंय. आपण सिस ट्रान्स आयसोमेरिझम जरा बघा, जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचा व्हिडिओ, त्याच्यामध्ये हे एक्सप्लेन केलंय. So their physical properties are different. Okay, that's why you can say here diastereomers have different physical properties. Okay, next one. Next point काय? अल्फा व्हॅल्यू. अल्फा व्हॅल्यू म्हणजे काय? आपला पोलरीमीटर एक्सपेरिमेंट, डिग्री ऑफ रोटेशन. ओके, सो हा S आणि हा R आहे, किंवा एक D असेल आणि एक L असेल. एक डेक्स्ट्रो रोटेटरी झाला, एक लिव्हो. पण बॉन्ड सगळे सेम आहेत. म्हणजे काय? पॉवर जे आपण म्हणतो ना, रोटेशन ऑफ प्लेन पोलराइज लाईट, ते काय येणार आहे दोघांसाठी? सेम, फक्त अपोजिट. म्हणजे काय येणार आहे आपल्या इथं सेंटेन्स? इक्वल अँड अपोजिट. ओके, एक्झाम्पल बघा. सपोज इफ आय हॅव D ग्लुकोज.
If D glucose is showing configuration rotation plus 52.4 degree, then L glucose will be minus 52.4 degree. म्हणजे आन्सर त्यांचा काय येणार आहे, इक्वलच असणार, नंबर सेम, फक्त एक डेक्स्ट्रो आणि एक लिव्हो. ते कोण झाले, इनॅन्शिओमर. आता डायस्टेरिओमर मॉलिक्यूल अख्खाच बदललाय. ठीक आहे. आता सिस्ट्रान्स मध्ये ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी नाही, पण कायरल कंपाऊंड पण आपल्याला स्टडी करायचे. आपण ह्याच्यानंतर एक्झाम्पल्स घेऊ तेव्हा कळेल. तर कायरल कंपाऊंड असतील तरी सुद्धा काय झालं, हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल ओरिएंटेशनच बदलतं. कळतंय, कनेक्टिव्हिटीज बदलते, त्यामुळे त्याची आपण म्हणतो ना लेफ्ट राईट करायची पॉवर ती पण चेंज होते. सो अल्फा व्हॅल्यूज आर अगेन डिफरंट. ओके. नेक्स्ट वन, डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंट साठी काय परत ओरिएंटेशन मॅटर करतं. ओरिएंटेशन घ्या कुठनं, सेंटरपासनं इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कुठे आहे, पॉझिटिव्ह कुठे आहे, किती डिफरन्स आहे वगैरे. सो हा जसा मॉलिक्यूल आहे तसाच हा आहे. इफ यू ऑब्झर्व फ्रॉम सेंटर, दोन्ही मॉलिक्यूलचं सेंटर पासनच जे काय OH चं वगैरे लोकेशन आहे ते सगळं सेम डिग्री वरती आहे, सेम लेंथ वरती आहे, पण इथं चेंज झालंय. बरोबर ना. सो व्हॉट यू कॅन से हियर, डायपोल मोमेंट इज सेम, डायपोल मोमेंट इज डिफरंट. Okay. Now next, chemical properties. Now what is chemical properties? It is nothing but reaction with chemical. Like आपण example घेऊया, acid plus alcohol gives ester plus water. ठीक आहे, अशी कुठली तरी रिएक्शन आहे. तर ही रिएक्शन होताना इनॅन्शिओमर कशी रिएक्शन देतात आणि डायस्टेरिओमर कसं देतात. समजा कंपाऊंड इनॅक्टिव्ह असेल, म्हणजे ऍसिड आणि अल्कोहोल मधलं कुणीतरी एक इनॅक्टिव्ह झालं, दोन्हीपैकी कुणी पण इनॅक्टिव्ह झालं, तर प्रॉडक्ट काय येणार आहे, दोघांचं प्रॉडक्ट सेम येणार. म्हणजे इनॅक्टिव्ह कंपाऊंड असेल तर केमिकल प्रॉपर्टीज पण काय दिसणार आहे, सेम. कुणाच्या, इनॅन्शिओमरच्या. पण डायस्टेरिओमर एक सिस एक ट्रान्स आहे, तर दोघांचं क्राउडिंग वेगळं आहे. क्राउडिंगचं मिनिंग कळालं ना, की इथे दोन्ही ग्रुप खूप क्राउडेड आहेत, एकाच बाजूला आहे, इथं लांब लांब गेले, त्यामुळे काय होणार आहे, रिएक्शन वरती इफेक्ट होणार. आणखी त्याचा 3D लुक जो आहे तोच चेंज झालाय. सो रिएक्शनचं टार्गेट मॉलिक्यूल, अटॅक कुठून करायचा काय, सगळंच बदलतं. सो इनॅक्टिव्ह जरी कंपाऊंड असला तरी काय होणार आहे, तुमच्या केमिकल प्रॉपर्टीज डिफरंट येणार. कळलं. लास्ट वन, ऍक्टिव्ह कंपाऊंड असेल तर, म्हणजे बघा समजा ऍसिडचे 2 इनॅन्शिओमर घेतले आणि अल्कोहोल ऍक्टिव्ह घेतलं. ठीक आहे, आपण एक्झाम्पल्स बघूयात तेव्हा कळेल. ऍसिडचं एखादं कंपाऊंड घेतलं D किंवा L आणि अल्कोहोल पण D किंवा L असा फिक्स करून घेतला. ठीक आहे, म्हणजे आधी D घेतला, अल्कोहोल D घेतला, नंतर हा L घेतला आणि हा Dच ठेवला, म्हणजे ऍक्टिव्ह कंपाऊंड बरोबर 2 इनॅन्शिओमरची रिएक्शन झाली, तर मात्र प्रॉडक्ट्स आर डिफरंट. कारण की ऍक्टिव्ह आणि ऍक्टिव्ह दोघांची ऍक्टिव्हिटी मिक्स काहीतरी होणार. कळालंय. अँड हियर कुठलंही कंपाऊंड घ्या, प्रॉपर्टीज कशा येणार आहे, डिफरंटच येणार. कळालंय. सो दिस इज डिफरन्स बिटवीन इनॅन्शिओमर अँड डायस्टेरिओमर. ओके, चला एक स्क्रीनशॉट काढा आणि आपल्याला मेन पॉईंट बघायचा आहे ते म्हणजे न्यूमरिकल्स, हाऊ टू आयडेंटिफाय इनॅन्शिओमर कोण आहे आणि डायस्टेरिओमर कोण आहे. ठीक आहे, चलो. सो आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात आता. चला आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू. तुम्हाला क्वेश्चन काय येतात, व्हॉट इज रिलेशनशिप बिटवीन फॉलोइंग कंपाऊंड्स. ठीक आहे, म्हणजे 2 कंपाऊंड देणार आणि त्यांचं रिलेशन विचारणार. ठीक आहे, व्हॉट इज रिलेशनशिप बिटवीन फॉलोइंग कंपाऊंड्स, आणि त्याच्या पुढे काय क्वेश्चन येतो की व्हॉट इज रिलेशनशिप बिटवीन फॉलोइंग कंपाऊंड्स, आणि पुढे ऑप्शन्स काय येतात, इनॅन्शिओमर, डायस्टेरिओमर और होमोमर. काय ऑप्शन येतात, इनॅन्शिओमर, डायस्टेरिओमर, होमोमर, और यू कॅन से नन ऑफ द अबाउ किंवा पोझिशन आयसोमर, मेटामर, असं काही पण येऊ शकतं. ठीक आहे, इनॅन्शिओमर म्हणजे काय बघायचं आपल्याला, मिरर इमेज. डायस्टेरिओमर म्हणजे नॉट मिरर इमेज. होमोमर म्हणजे काय, सेम मिरर इमेज नाही, सेम मॉलिक्यूल. आणि पोझिशन आयसोमर काहीतरी वेगळंच आहे, त्याचा काही संबंध नाही, आपल्याला फक्त स्टिरिओ बघायचे. ठीक आहे. सो हाऊ डू आयडेंटिफाय इनॅन्शिओमर अँड डायस्टेरिओमर, काय सांगते ते नीट बघा. इन इनॅन्शिओमर्स, I'll write here, in enantiomers all stereocenters are opposite. In enantiomers all stereocenters are opposite. म्हणजे काय बघा, समजा तुम्ही RS नोमेनक्लेचर केलं,
सपोज इफ यू हॅव 3 कायरल कार्बन, मग सपोज 3 कायरल कार्बन आहेत आणि त्याचं कॉन्फिगरेशन आलं आर एस आणि आर. ठीक आहे, 3 कायरल कार्बन आहेत एका मॉलिक्युल मध्ये, आर एस नोमेनक्लेचर केलं तर हे आन्सर मिळालं. तर त्याचा जो इनॅन्शिओमर आहे त्याचं कॉन्फिगरेशन येणार आहे एस आर एस. व्हॉट डज इट मीन? सगळेच्या सगळे स्टिरिओ सेंटर अपोजिट झाले. कळालं? आणि डायस्टिरिओमर, डायस्टिरिओमर मध्ये काय लक्षात ठेवा, दे हॅव नॉट ऑल अपोजिट. म्हणजे काय, सगळे अपोजिट होणार नाहीत पण थोडे होणार, सगळे सेम येणार नाहीत. नॉट ऑल अपोजिट म्हणजे आता हाच घेतला आपण आर एस आर, आणि समजा दुसरा तुमचा आला आर एस एस. याचं मिनिंग काय झालं, एक बदलला बाकीचे 2 नाही. तर 3 पैकी एक जरी सेम राहिला तरी तो काय झाला, डायस्टिरिओमर. बाकीचे बदलले, एक राहिला तर तो काय, डायस्टिरिओमर. आणि होमोमर, होमोमर म्हणजे काय, आयडेंटिकल. आयडेंटिकल म्हणजे काय, ऑल आर सेम. ऑल अपोजिट आले तर इनॅन्शिओमर, ऑल सेम आले तर होमोमर, आणि थोडंसंच बदललं, थोडंसं सेम राहिलं तर काय, डायस्टिरिओमर. सो या लॉजिकने तुम्ही आन्सर शोधायचा आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर इनॅन्शिओमर्स, डायस्टिरिओमर आर होमोमर. ठीक आहे, चला. सो फर्स्ट वन, इथं कोणता मॉलिक्युल आहे, CH3OH PHH. CH3OH PHH. पहिल्यांदा सोप्या लॉजिकने सॉल्व्ह करा. इनॅन्शिओमर म्हणजे काय, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. डायस्टिरिओमर काय, नॉट मिरर इमेज. तर हे मॉलिक्युल आता दिसताना मिरर इमेज दिसतात की नाही? ओके, मध्ये ठेवला मिरर तर येस. सो सिंपल एक्झाम्पल आहे. पहिलं मिरर इमेज दिसते, उचलून याच्यावरती ठेवा, नॉन सुपर इम्पोजेबल आहे. सो दीज आर इनॅन्शिओमर्स. ओके, चला आता पुढे बघूया. आता नेक्स्ट मॉलिक्युल बघा, इथं 2 OH शेजारी शेजारी आहेत आणि इथं क्रॉस मध्ये झालेत. ठीक आहे, म्हणजे मिरर इमेज तर नाहीये, पण CH3 पण जागा बदलली आहे, त्यामुळे काहीतरी घोळ आहे. सो आता याचा आन्सर देताना इनॅन्शिओमर डायस्टिरिओमर नुसतं बघून देता येणार नाही. सो व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू चेक आर एस कॉन्फिगरेशन, आणि ह्या लॉजिकने सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, चला बघूयात आपण. सो हिअर हायड्रोजन व्हर्टिकल आहे दोन्ही केसमध्ये, म्हणजे काय, बिलो द प्लेन आहे, ऍज इट इज आन्सर येणार. So OH carbon CH2, it is rotating clockwise, so this is R. इथं काय येणार आहे, it is rotating anti-clockwise, so it is S. इथं काय येते, it is rotating clockwise, but hydrogen is above, so answer is S. Next one, it is rotating clockwise. Clockwise rotate होतं, hydrogen above आहे, म्हणजे काय झालं, R. So what is your answer? RS. पहिल्याचं काय आलं कॉन्फिगरेशन, RS, आणि दुसऱ्याचं SR. म्हणजे ऑल सेंटर चेंज झाले. येस, ऑल सेंटर चेंज झाले, म्हणजेच काय, हा झाला इनॅन्शिओमर. ओके, चलो नेक्स्ट. देर आर 3 मॉलिक्युल्स, सो विल मेक पेअर 1, 2 and 3. सो विल सी रिलेशनशिप बिटवीन 1 and 2, 1 and 3 and 2 and 3. ओके, सो 1 and 2 रिलेशन बघा काय येते. आता परत मगासारखी केस नाहीये, तर CH3 पहिल्या केसमध्ये बघा, CH3 ने जागा बदललेली, हायड्रोजनने जागा बदलली, सो आपल्याला RS कॉन्फिगरेशन करून काढावं लागला. इथं काय झालंय, COH सगळे जागेवर आहेत, OH पण त्यांच्याच जागेवर आहे, H पण तिथंच आहे, फक्त काय झालंय, लेफ्ट राईट चेंज झालाय. सो हिअर यू कॅन यूज कन्सेप्ट मिरर इमेज, नॉट मिरर इमेज. सो 1 and 2 हे दोघं जण मिरर इमेज आहेत का, नाही, सो दे आर डायस्टिरिओमर. देन 1 and 3, सो याला बंद करा, 1 and 3, OH OH लेफ्ट राईट झाला, पण हा नाही झाला, सो दे आर डायस्टिरिओमर. 2 and 3, आता 2 and 3 नीट बघा, इथं मिरर आपल्याला ठेवता येते. ओके, सो दे आर इनॅन्शिओमर्स. ओके, सो नॉट मिरर इमेज डायस्टिरिओमर, मिरर इमेज इनॅन्शिओमर. ठीक आहे, सो हे झाली पहिली एक्झाम्पल. आता पुढे जाऊयात. CH3HBr2H5, CH3HBr2H5. सो चारही ग्रुप सेम आहेत, म्हणजे हे आयसोमर तर नक्कीच आहे. कधी कधी आयसोमर नाही पण येतं, म्हणजे Br च्या ऐवजी Cl झाला तर नॉट आयसोमर, का, कारण की मॉलिक्युलर फॉर्म्युला बदलला. ठीक आहे, सो आता इथं बघा मिरर इमेजला काही स्कोप नाहीये, बरोबर. सो वी हॅव टू चेक RS कॉन्फिगरेशन अँड देन आन्सर. सो हिअर हायड्रोजन इज बिलो द प्लेन, so as it is configuration, so it is rotating clockwise, so answer is R. इथं काय झालंय, हायड्रोजन अबोव आहे, 1, 2, 3 rotating clockwise, but it is S. So the name is enantiomer. Okay, next one. आता बघा हा OH C2H5 HCH3, इथं काय झालंय, गोळ झालाय, म्हणजे मिरर इमेज सारखं बघता येत नाही.
आन्सर काढूयात. सो OH ला 1 नंबर, C2H5 ला 2, CH3 ला 3, हायड्रोजन बिलो द प्लेन. सो इट इज रोटेटिंग क्लॉकवाइज R. इथं पण हायड्रोजन बिलो आहे, इट इज रोटेटिंग क्लॉकवाइज R. आन्सर काय आलं? R. दोन्ही सेम आले तर काय लिहायचं? दे आर होमोमर्स. ओके, सो इनॅन्शिओमर कुठे, डायस्टेमर कुठे आणि होमोमर कुठे? सो दिस टू मॉलिक्युल्स आर सेम. कळालंय? नेक्स्ट वन, नंबर ऑफ आयसोमर्स पॉसिबल अँड रिलेशनशिप बिटवीन देम. ओके, सम मॉलिक्युल इज गिवन. हा कोणता फॉर्म्युला आहे? कंडेन्स्ड फॉर्म्युला आहे. सो काय करायचं तुम्हाला? नंबर ऑफ आयसोमर्स पॉसिबल, किती आयसोमर पॉसिबल होतात ते बघायचं आणि त्यांच्यामध्ये जे काय तयार होतील ते आयसोमर लिहायचे आणि त्यांचं रिलेशन बघायचं. ठीक आहे. सो वेन दिस क्वेश्चन इज देअर, आधी पहिली गोष्ट थोडस आपल्याला क्वेश्चन बदलावं लागेल. नंबर ऑफ आयसोमर नको लिहायला, नंबर ऑफ स्टिरिओ आयसोमर करूयात. बिकॉज वी आर नॉट हिअर चेकिंग स्ट्रक्चरल, पोझिशन, फंक्शनल ग्रुप ते काय बघायचं नाही, फक्त स्टिरिओ बघूयात. सो वी हॅव अ डबल बॉन्ड अँड सम कार्बन हिअर. तर आधी काय करू, हा एक्सपान्शन फॉर्म मध्ये लिहू म्हणजे कोणकोणतं आयसोमेरिझम होणार आहे ते कळेल. सो वी हॅव अ डबल बॉन्ड इन बिटवीन. सो डबल बॉन्डचे 2 कार्बन, या कार्बनचे 2 बॉन्ड कोणते? H आणि Cl. बरोबर. या कार्बनचे 2 बॉन्ड H आणि दुसरा कोण आहे? CH. या CH ला कोण लागलंय? CH3 आणि C2H5. ओके, सो ओव्हरऑल काय दिसतंय बघा, एक डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड सिस ट्रान्स दाखवणार आहे का? म्हणजे EZ, सिस ट्रान्स काही पण म्हणा, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पॉसिबल आहे. येस, हा डबल बॉन्ड वर खाली गेला तर E चा Z, सिस चा ट्रान्स पॉसिबल आहे. सिमिलरली वी हॅव अ कायरल कार्बन ऑल्सो, म्हणजे हा DL, RS काही पण देईल. बरोबर की नाही? सो टोटली वी हॅव 2 स्टिरिओ सेंटर्स. काय म्हणत आपण याला? वी हॅव 2 स्टिरिओ सेंटर्स. कोणकोणते? एक आहे डबल बॉन्ड आणि दुसरं आहे कायरल कार्बन. बरोबर. सो हाऊ मेनी ऑप्शन्स पॉसिबल? सो कसं काढायचं? 2 स्टिरिओ सेंटर आहेत, एंड्स आर नॉट सेम, सो इट फॉर्म्युला इज 2n. सो इट इज 2 4. ओके, आता 4 आयसोमर कोणते? तर ड्रॉ काय करायची गरज नाही, लॉजिक लावा म्हणजे कसं येणार आहे. तर कॉम्बिनेशन बघा, हा डबल बॉन्ड सिस असेल नाही तर ट्रान्स असेल आणि हा D असेल किंवा L असेल, काही पण वापरा. सिस ट्रान्स DL वापरा, EZ RS वापरा, काही पण कॉम्बिनेशन म्हणजे पाहिजे ते वापरा. जॉमेट्रिकल मधली 2 नावं, ऑप्टिकल मधली 2 नावं. ओके, सो विल टेक सिस ट्रान्स, जरा सोपं जाईल. सो सिस प्लस D, दिस विल बी युअर फर्स्ट कंडिशन. हा सिस असेल आणि हा D असेल. दुसरा आयसोमर कोणता होईल? ट्रान्स प्लस D. बरोबर. थर्ड आयसोमर काय होणार आहे? सिस प्लस L अँड फोर्थ आयसोमर विल बी ट्रान्स प्लस L. बरोबर. अजून काय कॉम्बिनेशन होईल का? नाही. सो वी हॅव 4 आयसोमर्स लाईक दिस. डन. आता काय करूयात? व्हॉट इज रिलेशनशिप बिटवीन देम? तर आपल्याला जोडी जोडी करून रिलेशन घ्यायचं. आधी जोड्या बनवूया. सो कोणत्या कोणत्या होत आहेत बघा. वी हॅव 4 नंबर्स. सो 1 and 2, 1 and 3, 1 and 4. ओके, या 3 झाल्या. नंतर 2 and 3, 2 and 4, 3 and 4. आय थिंक संपल्या. बरोबर ना? टोटल 6 पेअर होणार. चलो, नाव लेट अस चेक. काय चेक करायचंय तुम्हाला? इनॅन्शिओमर आहेत का डायस्टिरिओमर आहे? इनॅन्शिओमर म्हणजे काय? D चा L झाला तर इनॅन्शिओमर. डायस्टिरिओमर म्हणजे काय? सिसचा ट्रान्स झाला तर. ठीक आहे. चला, सो 1 and 2. 1 आणि 2 मध्ये काय झालं? आता सिसचा ट्रान्स झाला, मग त्यांना काय म्हणणार आपण? 1 and 2 मध्ये रिलेशन काय? डायस्टिरिओमर. ओके. 1 and 3, सिसचा सिसच राहिला पण D चा L झाला. 1 and 3 मध्ये सिसचा सिस झाला, D चा L झाला. सो दे आर इनॅन्शिओमर. बरोबर. 1 and 4, 1 आणि 4 काय झालं बघा? सिसचा ट्रान्स आणि D चा L. सिसचा पण ट्रान्स झाला, D चा पण L झाला. मग आता इनॅन्शिओमर का डायस्टिरिओमर? बघा, सिसचा ट्रान्स झाला म्हणजे डायस्टिरिओमर, D चा L झाला म्हणजे इनॅन्शिओमर. मग हा इनॅन्शिओमर आहे का डायस्टिरिओमर आहे? कसं बघायचं? तर बघा, डेफिनेशन मध्ये जा. नॉट मिरर इमेज आलं तर डायस्टिरिओमर, आणि मिरर इमेज आली मग ते सुपर इम्पोजेबल झाली तर इनॅन्शिओमर. सॉरी, नॉन सुपर इम्पोजेबल झाली तर इनॅन्शिओमर. आता सिसचा ट्रान्स झालाय म्हटल्यावर ही मिरर इमेज येणारच नाही. मिरर इमेजच नाही तर सुपर इम्पोजेबल आहे का नाही बघायची गरज नाही. म्हणजेच काय? वेन अ डायस्टिरिओमर इज प्रेझेंट, इनॅन्शिओमर येत नाही. त्या उलट बोलूयात, इनॅन्शिओमर आणि डायस्टिरिओमरची रेस असेल तर विनर इज डायस्टिरिओमर, म्हणजे आन्सर डायस्टिरिओमर लिहायचा.
कळालं? सो 1 and 4 आर डायस्टेरियोमर. नेक्स्ट वन 2 and 3. 2 आणि 3 काय झालं? सेम प्रकारे बघा, ट्रान्सचा सी झाला, डीचा एल झाला, म्हणजे इनॅन्शिओमर पण बदलला, डायस्टेरियोमर पण बदलला. कोण विनर आहे? येस, विनर इज डायस्टेरियोमर. देन 2 and 4 कहा है? 2 and 4. 2 and 4 ट्रान्सचा ट्रान्सच राहिला, डीचा एल झाला. काय होणार सांगा आता? ट्रान्सचा ट्रान्सच राहिला, डीचा एल झाला. सो दे आर इनॅन्शिओमर्स. बरोबर. अँड लास्ट 3 and 4 सीसचा ट्रान्स झाला, मग काय येणार? डायस्टेरियोमर. ओके. सो हाऊ टू आयडेंटिफाय इनॅन्शिओमर अँड डायस्टेरियोमर. कळालं का सगळ्यांना? ओके. एक स्क्रीनशॉट काढा. मी बऱ्यापैकी व्हरायटी क्वेश्चन घ्यायचा प्रयत्न केलाय आणि मग तो राईट हँड साईडला लिहिला ना ऍसिड अल्कोहोल वाला, तो आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह करू. डन. चलो नाउ विल सॉल्व दॅट क्वेश्चन. चला आपण पुढचा क्वेश्चन बघूया. ऍसिड प्लस अल्कोहोल एस्टर प्लस वॉटर अशी एक रिॲक्शन दिली आणि काय केलंय? केस दिलाय की ऍसिड जर का डी आणि एल एकत्र घेतलं, अल्कोहोल पण डी आणि एल एकत्र घेतलं तर किती प्रॉडक्ट होतील, काय काय प्रॉडक्ट होतील. दुसरं काय, ऍसिड डी आणि एल एकत्र घेतलं पण हे काय घेतला? फक्त डी घेतला किंवा फक्त एल घेतला. ठीक आहे. तर हे जे काय लिहिलंय त्याआधी आपण वर्डिंग्स मध्ये काय ते समजून घेऊ आणि मग पुढे जाऊया. ओके. सो व्हॉट इज युअर फर्स्ट केस और फर्स्ट क्वेश्चन? D and L, it is called as racemic mixture. So, racemic acid reacts with racemic alcohol. Then what is the product? हा आपला पहिला क्वेश्चन. आपण एक एक क्वेश्चन करूया. सो D and L चं मिनिंग कळालं? ठीक आहे. किंवा उलट असा क्वेश्चन आल्यावर काय करायचं? ऍसिड पण D and L घ्यायचं आणि अल्कोहोल पण D and L घ्यायचं. हे लॉजिक आहे. ठीक आहे. चला आधी सॉल्व्ह कसा करायचा बघा. सम रिॲक्शन इज गिव्हन टू यू. पहिल्यांदा ती रिॲक्शन लिहायची, मग पुढे जाऊया. ठीक आहे. सो ऍसिडचा फॉर्म्युला काय? RCOOH. अल्कोहोल इज R-OH. ओके. दोन्ही सेम असतील किंवा डिफरंट असतील. एस्टर इज RC-O OR- प्लस काय राहते मागं? H2O वॉटर. ओके. सो व्हॉट इज गिव्हन? रेसिमिक ऍसिड. रेसिमिकचं मिनिंग काय? कायरल कंपाऊंड पण आहे आणि डी आणि एल दोन्ही आहे. सो ह्या मधला हा आर ग्रुप, आर काय असणार आहे तुमचा? कायरल असणार आहे. इथं सुद्धा हा आर कायरल असणार. ओके. व्हॉट दिस रेसिमिक मीन्स? रेसिमिक म्हणजे काय? इक्वल मिक्सचर ऑफ डी अँड एल. वी हॅव इक्वल मिक्सचर ऑफ डी अँड एल. बरोबर. सो व्हॉट वी हॅव डी ऍसिड ऑल्सो, एल ऍसिड ऑल्सो, दोन्ही आहेत. नंतर रेसिमिक अल्कोहोल. अल्कोहोल पण डी पण एल पण आहे. सो डी अल्कोहोल आहे, एल अल्कोहोल आहे. ओके. रिएक्शन काय? ऍसिड प्लस अल्कोहोल. तर हे ऍसिड हे अल्कोहोल, हे ऍसिड हे अल्कोहोल, हे ऍसिड हे अल्कोहोल, काही कॉम्बिनेशन पॉसिबल आहे. सो काय काय कॉम्बिनेशन होतील बघा. दिस एस्टर विल हॅव डी डी, म्हणजे हा आर पण डी आणि हा आर डॅश पण डी. किंवा काय असेल? डी एल, हा डी आणि हा एल. किंवा काय असेल? एल एल, दोघही एल किंवा एल डी. कळले? 4 ऑप्शन्स पॉसिबल. So, if racemic acid reacts with racemic alcohol, you will get 4 types of ester. DD, LL, DL, LL, LD. कळलं? आणि आता त्यांचं रिलेशन. सो परत मगासारखंच 1 and 2. काय लिहिले बघा आपण इनॅन्शिओमर मध्ये? ऑल आर अपोजिट इनॅन्शिओमर, नॉट ऑल अपोजिट डायस्टेरियोमर. सो इथं डी बदलला नाही, एल बदलला, मग हे काय झाले? डायस्टेरियोमर. इथं काय झालंय बघा 1 आणि 3. डी डी चा एल एल झाला, म्हणजे हे काय झालं? इनॅन्शिओमर. देन 1 and 4. इथं डी चा एल झालाय पण या डी चा डीच राहिला, म्हणजे काय झालं? हे डायस्टेरियोमर. देन 2 and 3. डी चा एल झाला पण एल चा एलच राहिला, म्हणजे हे डायस्टेरियोमर. अँड लास्ट कॉम्बिनेशन 2 and 4. काय होणार आहे? डी चा एल झाला, एल चा डी झाला, दोन्ही बदललं, म्हणजे काय? हा इनॅन्शिओमर. अजून एक राहिलंय 3 and 4. हे रिलेशन काय असणार आहे? एल चा एलच राहिला, एल चा डी झाला, सो डायस्टेरियोमर. काय लिहिले कळालं? सो टोटली विल गेट 4 कंपाऊंड्स आणि त्यांचं रिलेशन काय असणार आहे? आउट ऑफ 4 देर आर 4 कंपाऊंड्स मिळणार आहेत. सो विल गेट 4 प्रॉडक्ट्स. दिस इज अवर फर्स्ट आन्सर. 4 प्रॉडक्ट्स विल फॉर्म. आणि त्याच्यामध्ये जर का जोड्या जोड्या केल्या तर 1 2 3 4 युल गेट 4 डायस्टेरियोमेरिक पेअर्स. अँड इनॅन्शिओमर कुठे? 2 ठिकाणी. अँड 2 इनॅन्शिओमेरिक पेअर्स. कळालं?
चलो नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय त्यांनी, ऍसिड डी अँड एल आणि अल्कोहोल डी. सो क्वेश्चन कसं असणार आहे बघा, रेसिमिक ऍसिड reacts with optically pure alcohol. ओके, याचं मिनिंग काय बघा, रेसिमिक म्हणजे परत काय डी अँड एल, आणि प्युअरचं मिनिंग काय, प्युअर मीन्स ओनली डी और ओनली एल, दोन्हीपैकी एकच बघायचा, म्हणजे इथं दोन मिळणार नाही. ठीक आहे, चला बघूयात रिएक्शन काय होणार. सो RCOOH plus R-OH, it will give you product RCOOR- plus water. ठीक आहे, so here we have chiral carbon, this is chiral carbon, now this is रेसिमिक. रेसिमिक म्हणजे काय, हा डी सुद्धा आहे आणि एल सुद्धा आहे, पण हा प्युअर आहे. प्युअर आहे म्हणजे फक्त एकच आहे, कळलं. सो काय काय कॉम्बिनेशन होतील, आता इथं कसं 4 झाले होते, इथं किती होणार आहे, डी बरोबर डी, डी बरोबर एल. सो विल गेट ओनली 2 प्रोडक्ट्स, DD and DL. कळलं. सो काय रिलेशन आहे दोघांमध्ये, सो वी हॅव ओनली 2 प्रोडक्ट्स. 2 प्रोडक्ट्स म्हणजे एकच पेअर झाली, आणि त्यांचं रिलेशन काय, एक सेम राहिला एक बदलला, म्हणजे त्यांना काय म्हणणार आपण, डायस्टिरियोमर. ओके, सो हाऊ टू सॉल्व दिस वन, समजलं का. आता अजून एक क्वेश्चन तुम्ही होमवर्कला घ्या. आता आपण उलट करू, ऍसिडला प्युअर करू. ऑप्टिकली प्युअर ऍसिड रिएक्ट्स विथ रेसिमिक अल्कोहोल. हाऊ मेनी प्रोडक्ट्स विल फॉर्म अँड व्हॉट इज देअर रिलेशन. आणि अजून चौथा ऑप्शन काय होणार आहे, ऑप्टिकली प्युअर ऍसिड रिएक्ट्स विथ ऑप्टिकली प्युअर अल्कोहोल. तर तेवढं जमलं पाहिजे, एक डी आहे आणि दुसरा एल आहे, किंवा एक डी आहे दुसरा पण डी आहे. प्युअर म्हणजे काय, एकच आहे, तर आन्सर एकच मिळेल. तर एकच असल्यावर रिलेशनची काही गरज नाही. ओके ओके, सो व्हॉट वी हॅव सीन, इनॅन्शिओमर्स म्हणजे काय, डायस्टिरियोमर म्हणजे काय, पहिल्यांदा आपण कन्सेप्ट म्हणजे डेफिनेशन बघितली, नंतर इनॅन्शिओमर आणि डायस्टिरियोमर मधला डिफरन्सेस बघितले, अँड वी हॅव सॉल्व सम एक्झाम्पल. तुम्हाला लक्षात आलं असेल एक्झाम्पल्स कशी सॉल्व्ह करायचं, टेक्निक हे वापरून सॉल्व्ह करा. ठीक आहे, आणि थोडे थिअरी क्वेश्चन टाइप मध्ये हे येणार. ओके, चलो, सो विल स्टॉप हिअर. आय होप यू हॅव एन्जॉयड दिस लेक्चर. गुड बाय.